नमस्कार मित्रांनो, तर ही घटना आहे गावामधील। सध्या जिल्ह्यात एक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या पतीचा खून झाला, तर 7व्या दिवशी तिच्या प्रियकराचा मावस मेहुण्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला। पतीचा खून आणि मेहुण्याचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही घटना एकमेकाशी संबंधित आहेत असे पोलिसांचे म्हणणे आहे। असे बोलले जात आहे की वधू रेवंती कुमारीचे तिच्या मावस बहिणीच्या नवऱ्याशी अनैतिक संबंध होते। ही बाब तिचा पती अशोक कुमार याला समजली, त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अशोक आपल्या प्रेमासंबंधात अडथळा ठरत असल्याने पाहून त्याची हत्या करण्यात आली। 31 मे रोजी अशोकची हत्या करण्यात आली। यानंतर प्रियकर उपेंद्र यादव याचा मृतदेह 6 जून रोजी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता। अजून उपेंद्रच्या मरण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही। ही घटना गया जिल्ह्यातील लकडाही गावातील आहे। या ठिकाणी गेल्या 31 मेला अशोक कुमारची हत्या करण्यात आली। यानंतर 1 जूनला जवळच्या गावातील एका कालव्याजवळ त्याचा मृतदेह मिळाला। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलीस तपासात समजले की अशोक कुमार याच्या पत्नीनेच त्याचा हत्येचा कट रचला। अशोक कुमारची बायको रेवंती कुमारी हिचे तिच्या मावस मेहुणा उपेंद्र यादव याच्यासोबत अनैतिक संबंध होते। दरम्यान रेवंती कुमारीचे अशोक कुमार सोबत 29 मे रोजी लग्न झाले। यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिचा नवरा अशोक कुमारची हत्या करण्यात आली आणि हत्येनंतर त्याची डेड बॉडी जवळच्या कालव्यात फेकून देण्यात आली। गया पोलिसांनी या प्रकरणी मोठा दावा केला आहे की लग्नानंतर अशोक कुमारची बायको हिने अशोक कुमारच्या हत्येचा कट रचला होता। त्यानंतर 6 जून रोजी रेवंती कुमारीचा मावस मेहुणा उपेंद्र यादव याचा मृतदेह आमास पोलीस स्टेशन परिसरात संशयास्पद स्थितीत आढळला। उपेंद्रचा मृत्यू कसा झाला याचा खुलासा अद्याप झालेला नाही। मात्र असं बोललं जात आहे की ची हत्या केल्यानंतर 6 जून रोजी त्याने स्वतःलाही सल्फासी गोळी खाऊन आत्महत्या केली। जिथून उपेंद्र यादवचा मृतदेह सापडला तिथे उलटी केल्याचे आढळले। मात्र उपेंद्रचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही। पोलीस या हत्येची तपासणी करीत आहेत। आशिष यांनी सांगितले की अशोकच्या हत्येप्रकरणी टीम तयार करण्यात आली आहे। या दरम्यान पत्नी रेवंती कुमारीची भूमिका संशयास्पद असून चौकशी करण्यात आली। चौकशीत रेवंतीने गुन्ह्याची कबुली दिली। अशोकला आणि तिच्या उपेंद्रच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली होती, त्यामुळे त्याला मार्गावरून हटवण्यात आले। सध्या गया पोलीस आरोपी पत्नीला अटक केली असून उपेंद्रच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू आहे। तर मित्रांनो, ह्या न्यूजबद्दल तुमचं काय मत आहे तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।